2011 पूर्वीच्या रहिवाशांना पट्टे, राज्य सरकारचा मोठा निर्णय. चंद्रशेखर बावनकुळे. निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की जे लोक अतिक्रमण करून राहतात त्यांना पट्टे वाटप करू. ते आम्ही आता पूर्ण करत आहे. जे लोक 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर राहत आहे त्यांना पट्टे वाटप केले जाणार आहे. 15 लाख कुटुंबाला याचा फायदा होणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पाहूया ते काय म्हणतात. वारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यात असं आहे की सर्वांच्याच भावना तीव्र आहे. या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेमधल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं त्यांच्या भावना याच म्हणतील की बाबा अशा आधुनिक महाराष्ट्रात, विकसित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भोंदूगिरी आणि भोंदूबाबा तयार होत नसतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. ही महाराष्ट्राची भावना आहे, महाराष्ट्राची भूमिका आहे. जयंत पाटील आणि रुपाली चाकणकर यांना पण सह आरोपी करा अशी पण मागणी करते. असं आहे की अनेक लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकतात त्याबद्दल तेव्हा जात असतात, त्यांना नमस्कार करत असतात, त्याचे फोटो काढत असतात, तेव्हा काही माहीत नसतं कोणाला. आता कोण कसं आहे काय माहिती असतं, पण जेव्हा त्याचे असे प्रताप येतात बाहेर तेव्हाच कळतं माणसाला भोंदूगिरी आहे म्हणून. कधीकधी व्यक्ती हा भक्ती प्रेमामध्ये या ठिकाणी कुणाबद्दल फोटो काढतात, नमस्कार करतात, पण त्याचा गैरफायदा असा घेतला जाईल तर त्या गैरफायदा जो घेतो त्याची दोष आहे, बाकी फोटो काढण्याचा का दोष. सर पण धक्कादायक एक धक्कादायक माहिती अशी आली की हवाला पण चालवत होता हा भोंदू बाबा. नाही, त्याच्या अनेक माहिती आल्या आहेत. सरकार योग्य कारवाई करत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही दिली आहे. तो तर प्रश्न आधीच आम्ही सांगितलं की मी कालही बोललो की सुनेत्राताई पवारजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या बाबीचा निर्णय करायचा आहे. तेच सांगतोय की त्याबद्दलचे पुरावे, त्याबद्दलची सत्यता, त्याबद्दल असलेलं काहीतरी काय खरं आहे काय खोटं आहे हे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी तपासतील आणि उपमुख्यमंत्री शेवटी सुनेत्रा पवारजी त्यांच्या पक्षाचा निर्णय करतील. सर, आयोगाच्या अध्यक्षांनी आता रुपाली चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. नाही, शेवटी नैतिकता म्हणून आपण राजीनामा देत असतो, पण नंतर मात्र तपासाच्या नंतर काय भूमिका समोर येतात त्यावर पुढचं ठरतं. त्यामुळं आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ राजीनामा देणं म्हणजे काही आपल्यावर काही आरोप होतात, काही आपल्याबद्दल दाखवण्यात येतं, त्या काळापुरतं आपल्याला द्यावा लागतो. पण नंतरच्या काळात चौकशीमध्ये जर काय आढळलं नाही किंवा त्यांचा किती दोष आहे काय हे जर आढळलं नाही तर पुढच्या काळात त्यांचा वेगळा निर्णय करता येईल. महिला आयोगाचे अध्यक्ष कोण असतील, कधी दिवसात मिळेल हे निर्णय सुनेत्राताई पवारजी करतील आणि मुख्यमंत्री करतील.